नमस्कार। आज चैत्र पौर्णिमा शके 1946 हनुमान जन्मोत्सव। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। मतदानाच्या जागृतीसाठी पोतराजही मैदानात। केरळ इथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा आणि ठाणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी 24 तास बंद। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। आता या उपक्रमामध्ये पोतराजही सहभागी झाला असून या आपल्या कलेद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करत आहे। लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे। ठाणे शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे तिथे पोतराजचं आगमन झालं। त्यांनी मतदान जनजागृतीचे फलक पाहिले, घोषणा ऐकल्या। पोतराजाने स्वतःहून स्वीप पथकास म्हणाला की आपण सर्व हे लोकशाही बळकट आणि मतदान टक्का वाढण्यासाठी कार्यक्रम करत आहात। मी पण एक पोतराज आहे आणि पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक असतो। पोटासाठी मी आसूड घेऊन नाचतो, पण मी आपल्या देशासाठी मतदान करणार। मतदान माझा अधिकार आहे। यावेळी पोतराज यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मतदानाचं महत्त्व सांगितलं। पोटाचे खळगे भरण्यासाठी तो पोतराज स्वतःच्या आसुडाचे फटके ओढत होता आणि एकीकडे मतदान माझा अधिकार आहे असं म्हणत तो गाण्यातून सर्वांना मतदान करण्याचं आवाहन करत होता। कोची केरळ येथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंनी आपला दबदबा निर्माण केला। कोची केरळ येथील पेरियार नदीत लांब पल्ल्याची जलतरण स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत भारत, मलेशिया, थायलंड, श्रीलंका या देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते। स्पर्धेसाठी 16 किलोमीटर, 10 किलोमीटर, 6 किलोमीटर, 2 किलोमीटर, 400 मीटर अशा विविध अंतरांमध्ये स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत 4 देशातील 610 स्पर्धकांचा समावेश होता। यामध्ये ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे 11 जलतरणपटू सहभागी झाले होते। या स्पर्धेत 16 किलोमीटर गटात स्टारफिश फाउंडेशनच्या मानव मोरे याने 18 वर्षावरील गटात प्रथम क्रमांक पटकावला। 16 किलोमीटर संपूर्ण मुलांच्या गटात आयुष तावडे यांना तृतीय क्रमांक आणि सोहम पाटील यांना चौथा क्रमांक। 16 किलोमीटर मुलींच्या संपूर्ण गटात स्नेहा लोकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला। 10 किलोमीटर स्पर्धेत 18 वर्षाखालील मुलांच्या गटात कैवल्य राणे यानं प्रथम क्रमांक पटकावला, तसंच संपूर्ण 10 किलोमीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला। 10 किलोमीटर मुलींच्या गटात श्रुती जांभळे हिने चौथा क्रमांक पटकावला। 6 किलोमीटर स्पर्धेत मुलींच्या 18 वर्षाखालील गटात आयुषी आखाडे हिने प्रथम क्रमांक, तर 12 वर्षाखालील गटात किमया गायकवाड हिने द्वितीय क्रमांक पटकावला। 2 किलोमीटर मुलांच्या स्पर्धेत ओजस मोरे यांना चौथा, तर मुलींच्या 12 वर्षाखालील गटात माही जांभळे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला। 400 मीटर संपूर्ण स्पर्धेत शरवण पेठे याने प्रथम क्रमांक पटकावला। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे। ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च आणि लेडी फातिमा चर्चमध्ये जमलेल्या नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं।
तसंच चर्चच्या फादरनी सुद्धा चर्चच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं। काल माजिवडा येथील अवर लेडी फातिमा चर्च तसंच पोखरण रोड येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चमध्ये जमलेल्या सुमारे 5000हून अधिक नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन स्वीपच्या टीमनं तसंच चर्चच्या फादरनी केलं। पोखरण रोड क्रमांक 2 येथील अवर लेडी ऑफ मर्सी चर्चचे फादर जॉन आल्मेडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 5000 सदस्यांनी निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली। तसंच येत्या काही दिवसात चर्चचे सदस्य मतदान वाढवण्यासाठी जनजागृती करणार आहेत। माजिवडा परिसरातील अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती। यामध्ये युवा वर्ग, स्त्रिया, पुरुष, दिव्यांग नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता। या सर्वांना स्वीप टीमच्या वतीनं मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। अवर लेडी ऑफ फातिमा चर्चमध्ये मतदान करा असं आम्हाला सांगण्यासाठी स्वतः प्रशासन आलं आहे। मतदान जनजागृती ही खूप महत्त्वाची आहे। आमच्या समाजातील काही सदस्य परदेशात राहत असल्यानं आणि इथे राहणारे बरेच लोक मतदानासाठी येत नसल्यामुळे मतदान टक्केवारी कमी आहे। यावर्षी सर्व सदस्यांनी मतदान करावं यासाठी विशेष प्रयत्न करणार असून आम्ही पूर्ण उत्साहानं मतदान करणार आहोत आणि आमच्या सर्व बांधवांना मतदान करण्यास प्रवृत्त करणार आहोत असं चर्चच्या फादर यांनी यावेळी सांगितलं। ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी जनजागृती विषयक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत। यापुढील बातम्यांचा आढावा एका छोट्याशा ब्रेक नंतर। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये। उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचं वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे। भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 8 ते 9% लोकसंख्या ही आदिवासींची आहे। या देशातील मूळ निवासी असलेल्या आम्हा आदिवासींना आता त्यांच्या वनातून बेदखल करण्यात येत आहे। आदिवासींना वनवासी असं गोंडस नाव देऊन नैसर्गिक संसाधनांपासून दूर केलं जातंय। आदिवासींच्या जमिनी लाटण्यासाठी नवीन कायदे करण्याचं धोरण आखलं जातंय। गेल्या 10 वर्षात आसाम, ओडिशा, मिझोराम आदी ठिकाणी आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे प्रयत्न झाले आहेत। त्या विरोधात आदिवासी क्रांती सेना उलगुलान आंदोलन छेडणार असून भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना धडा शिकवणार आहे। जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे वचन देतील त्यांनाच मतदान केले जाईल, अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालू असा इशारा आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले यांनी पत्रकार परिषदेत दिला।
अनिल भांगले यांनी सांगितलं की 2014 आणि 19च्या निवडणुकीत आदिवासी समाजाने भाजपाला पाठबळ दिलं होतं. भाजपाच्या जुमलेबाजीला भुलून आदिवासींनी भाजपाला मतं दिली असली तरी त्यानंतर आदिवासींवरील अत्याचारात वाढच झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 74 वर्ष उलटूनही आदिवासी समाजाला आजही भारतभर प्रचंड हिंसाचार सहन करावा लागतोय. गेल्या 10 वर्षात आदिवासींचे खून, आदिवासी भगिनींवरील अत्याचार असे सुमारे 76,899 गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे फक्त नोंद झालेली प्रकरणं असून त्यापेक्षा कितीतरी पटीने गुन्हेच नोंद झाले नाहीत. आदिवासींवरील त्या गुन्ह्यांपैकी एक मोठा भाग भारतीय जनता पक्ष शासित केंद्र सरकारच्या काळात घडला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये आदिवासी महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या नोंदी मोठ्या संख्येने आहेत. आदिवासींवरील हा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत नाहीत. उलटपक्षी आदिवासींच्या जमिनी लाटण्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्याची सुरुवात ओडिसामधून झाली आहे. आदिवासींच्या जमिनी भांडवलदारांना खरेदी करता याव्यात यासाठी कायद्यात बदल करून आदिवासी समाजाला त्यांच्या जंगलांपासून बेदखल करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी क्रांतिनायक बिरसा मुंडा यांनी सुरू केलेली उलगुलान ही चळवळ आम्ही राज्यभर सुरू करणार आहोत. आताचे केंद्र सरकार हे आदिवासींच्या मुलांवर उठलेले असल्याने आता आम्ही या सरकारला घराचा रास्ता दाखवण्यासाठी लढा उभारणार आहोत. भाजपाला मत देऊ नये असं आवाहन आम्ही समाज बांधवांना करणार आहोतच. जे राजकीय पक्ष आदिवासींच्या अधिकारांचे रक्षण करण्याचं वचन देतील त्यांनाच मतदान केलं जाईल. अन्यथा आम्ही सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार घालण्याबाबत जनजागृती करू असंही भांगले यांनी स्पष्ट केलं. अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकलं आहे. विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारू व्यवसायातील करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात 4 कोटींचा अधिक महसूल मिळाला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 330 कोटी 28 लाख रुपयांचा शासनाकडे जमा झाले आहेत. राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीनं उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असून अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयाने भरीव कामगिरी केली आहे. यामध्ये ठाणे विभागाने आर्थिक वर्षात सुमारे 330 कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात 326 कोटी रुपये जमा केले होते. या आर्थिक वर्षात 4 कोटी रुपयांचा महसूल अधिक जमा झाला आहे. दारूची दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावर शुल्क, परवाना दुसऱ्या जागी स्थलांतर करणे अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असून या वर्षात 330 कोटी 28 लाखांचा महसूल जमा झालाय. अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीने दारू व्यवसाय करणाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. त्यामुळे सरळ मार्गे दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढत आहे. या सर्वांचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसतो. मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते आणि याचा परिणाम आता गेल्या वर्षीपेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झालेत. ठाण्यात आज सर्वत्र हनुमान जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ठाण्यात ठिकठिकाणी जन्मोत्सवाच्या वेळी कीर्तन, भजन, प्रवचन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी 24 तास बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 9 ते शनिवारी 27 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी बंद राहणार आहे. या काळात ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतील पाणी पुरवठा सुरू राहणार आहे. या शटडाऊनच्या काळात शुक्रवारी सकाळी 9 ते रात्री 9,
या वेळेत घोडबंदर रोड, साकेत, नवीन पाईपलाईन या भागाचा पाणी पुरवठा बंद राहील। तर शुक्रवारी रात्री 9 ते शनिवारी सकाळी 9 या वेळेत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा येथील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल। या काळात नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, मतदानाच्या जागृतीसाठी पोतराजही मैदानात। केरळ इथे झालेल्या लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ठाणेकर जलतरणपटूंचा दबदबा आणि ठाणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी 24 तास बंद। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।